बोला सुतार साहेब. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय, सन्माननीय आयुक्त विषय क्रमांक 34 हा सभागृहासमोर या ठिकाणी नाले, गटारे, डिसल्टिंग, साफसफाई, पावसाळी पाणी निचरा, होल्डिंग पॉइंट व्यवस्थापन, पंपिंग स्टेशन कार्यक्षमता, इतर पूर्व पावसाळी कामे व आपत्ती व्यवस्थापन तयारीबाबत आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना करणे हा ठराव ह्या सभेमध्ये आलेला आहे. आता ठराव खरं म्हणजे पाहता ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की ह्या ठिकाणी बहुतेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपापल्या प्रभागातील व्यथा त्या ठिकाणी मांडल्या गेल्या, परंतु प्रामुख्यानं या ठिकाणी जर डिसल्टिंग प्रत्येक नाल्याचं मेजरमेंट गावगावठाण असेल, झोपडपट्टी असेल, त्याच्यातले तसेच मुख्य नाले असतील, याचं मेजरमेंट त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन यांच्याकडे आहे. परंतु घनकचरा व्यवस्थापन पावसाळ्याचा निचरा, पाण्याचा निचरा होणे संदर्भात फक्त एक तुटपुंजी मंजुरी त्या ठिकाणी घेतली जाते. माझं म्हणणं की त्या अगोदर मुख्य नाला असेल, उपनाले असतील, त्या नाल्याचं आकारमान, त्यामध्ये असलेला गाळ, त्यावेळी जर तुम्ही त्या ठिकाणी 10 गाड्या जर गाळ निघत असेल आणि एकाच गाडीचं दिलं तर तो कॉन्ट्रॅक्टर काय करणार? आणि म्हणून ॲक्च्युली मेजरमेंट प्रत्येक गटाराचं त्या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीनं ती उपाययोजना करायला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी बाब म्हणजे की रेल्वेची लाईन जी गेलेली आहे, त्या रेल्वेच्या लाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेल्वेने कोणत्याही पद्धतीचं पाण्याचा निचरा किती आहे याचं अवलोकन कधीही केलेलं नाही आणि त्याने सरळ पाईप कल्वर्ट टाकलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की प्रशासनानं नवी मुंबई क्षेत्रामध्ये रेल्वे हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाईप कल्वर्ट असतील त्या ठिकाणी RCC कल्वर्ट चालू ह्याच्यामध्ये सुद्धा पुश कल्वर्ट त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीनं उपाययोजना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मगाशी त्या ठिकाणी खरं पाहतं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये, कारण आमचा प्रभाग उंचावर आहे, परंतु निश्चित स्वरूपामध्ये ज्यावेळी पावसाचं पाणी सातत्य त्या ठिकाणी करत असताना जो डोंगरावरून येणारा पाणी आणि गावठाणामधून जाणारा पाणी हा तो प्रवाह जाऊ देत नाही. आज महापौर महोदय आपल्या निदर्शनास आणू इच्छित की त्यामध्ये ब्रिजचं काम चालू आहे. आताच आपण डिसल्टिंग करतोय आणि तिथंच ब्रिजचं काम चालू आहे. ती डिसल्टिंग माती त्या ठिकाणी खोदून टाकलेली आहे आणि उद्याला त्या ठिकाणी तो पूर्ण नाला भरल्यानंतर आमचा टिंबर मार्केट भाग आहे, त्यामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते ब्रिजचं काम त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि जर त्या ठिकाणी माती टाकली असेल तर ती माती डिसल्टिंग करायला लावली पाहिजे. अशा पद्धतीची मी या ठिकाणी सूचना करतोय. दुसरी गोष्ट अनेक सदस्यांनी या ठिकाणी केलं की मगाशी त्या ठिकाणी ज्यावेळी धारण तलावावर बोलत असताना मी बोललो होतो की सिडको त्यावेळी त्या नाल्याच्या आकारमानानुसार टेंडर काढायची, त्याच्यामध्ये किती गाळ आहे ते सलया मारून त्याचं मोजमाप करून त्या अनुषंगाने क्युबिक फुटाप्रमाणे त्या ठिकाणी रेट देऊन ते गाळ काढत असत आणि म्हणून त्या ठिकाणी, परंतु महापालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याला
वाट करणं याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी 1-1.5 लाखाचं, 2 लाखाचं, 5 लाखाचं अशा पद्धतीनं छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी काढले जातात. आणि मग आपण या ठिकाणी ओरड करतोय की पाणी सस्ते. जर उद्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं जर काम काढलं तर निश्चित स्वरूपामध्ये गटाराचा तल त्या ठिकाणी दिसेल. आता ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये त्याचं परीक्षण कोणी करायचं? परीक्षण SI करणार. माझं म्हणणं की त्या ठिकाणी जर उद्याला पाणी साचलं तर आणि त्याला पुरेसा निधी जर गाल काढण्यासाठी दिला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला जबाबदार धरता येईल. परंतु तशा पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. भविष्य आज जरी तो ठराव म्हणजे 2 महिन्यानंतर पाऊस पडणार आहे, त्याची उपाययोजना करण्या पद्धतीचा आज सभागृह नेत्यांनी जरी तो ठराव आणला तरी आज या सभागृहामध्ये चर्चा होत असताना ज्या ज्या काही त्रुटी त्या ठिकाणी निघाल्या असतील, ज्या ज्या सदस्यांनी समस्या मांडल्या असतील किंवा ह्या पावसाळ्यामध्ये कुठे कुठे पाणी साचलं गेलं त्याचं अवलोकन करून त्याच्यावर उपाययोजना काय या पद्धतीचं प्रशासनाने जर त्या ठिकाणी अवलोकन केलं तर निश्चित स्वरूपामध्ये हे शहर तसं चांगलं आहे, सुंदर आहे, पाणी न साचणार आहे. आज मी तिला सुद्धा सांगतो की हायवेला पाणी साचला की त्या ठिकाणी नव्या मुंबईचं नाव येतं. जो ब्रिज आहे उरणखिंडीमधला त्या ठिकाणी PWDने योग्य नियोजन न केल्या कारणानं 2 ते 3 फूट पाणी साचलं जातं आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्या भागाचा तो फोटो आणि त्या भागाची बातमी त्या ठिकाणी येते. त्यावेळी त्या PWDला सुद्धा त्या पद्धतीनं आदेशित करणं गरजेचं आहे की बाबा ह्या ठिकाणी जो पाईप कलवट आहे तो पाईप कलवट न करता RCC कलवट करण्यात यावा जेणेकरून पाण्याचा निचरा फास्टमध्ये होईल. अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आपण महापौर महोदय त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आज जरी ठरावाचा जो आला तो पुढच्या वर्षी निश्चित स्वरूपामध्ये ते इम्प्लिमेंट होईल. जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यावर त्या ठिकाणी विचारविनिमय करणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी नवी मुंबई क्षेत्रामध्ये पाणी साचणार नाही अशा पद्धतीची खबरदारी ही एक आम्ही सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणून आहोत त्यावेळी आमची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून प्रशासनाने ज्या ज्या सदस्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून तातडीनं पाऊल उचलावे अशी मी विनंती करू. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.